नाशिकच्या प्रियंकाला महिन्याचं आर्थिक नियोजन करताना कोणतीच अडचण येत नाही। मात्र जेव्हा तिला एखादी महाग वस्तू खरेदी करायची असते तेव्हा तिला घरच्यांकडून पैसे घ्यावे लागतात। म्हणूनच ती आता क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करते। आपण क्रेडिट कार्ड घेतलं तर पाहिजे तेव्हा खर्च करता येईल आणि आपला पगार आला की त्यातून परतफेड करता येईल असा तिचा विचार आहे। मात्र ही गरज पूर्ण करण्यासाठी तिच्याकडे आणखी एक मार्ग आहे, ज्याचं नाव आहे UPI क्रेडिट लाईन किंवा कर्ज घेण्यासाठी तुम्ही UPIचा वापर करू शकता। RBIने मागच्या काही महिन्यांपूर्वी कंपन्यांना हे फीचर समाविष्ट करण्याची परवानगी दिली आहे। UPI क्रेडिट ही प्री सँक्शन क्रेडिट लाईन असेल जी आपल्याला आपल्या बँकेकडून मंजूर केली जाईल। आतापर्यंत आपण बँक अकाउंटमध्ये असलेली रक्कम UPIच्या मदतीने ट्रान्सफर करत होतो। मात्र UPI क्रेडिट फॅसिलिटी वापरून आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे नसतील तरी पैसे ट्रान्सफर करता येतील। सप्टेंबरमध्ये RBIने ही सेवा चालू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व जारी केलेत। UPIचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी RBIने हे पाऊल उचललंय। पण UPI क्रेडिट फॅसिलिटी कसं काम करते ते आता समजून घेऊया। UPI क्रेडिटच्या माध्यमातून बँक त्यांच्या ग्राहकांना प्री सँक्शन लिमिट मंजूर करेल। ज्या प्रकारे क्रेडिट कार्ड कंपन्या लिमिट देतात तसंच लिमिट या फॅसिलिटी अंतर्गत देण्यात येईल। मात्र हे लिमिट वापरण्यासाठी कोणत्याही कार्डची गरज राहणार नाही। ग्राहक UPIचा वापर करून हे लिमिट वापरू शकतो। समजा तुम्हाला बँकेने 1 लाख रुपयाचं क्रेडिट लिमिट मंजूर केलं तर तुम्ही वेगवेगळ्या मर्चंटला 1 लाख रुपयापर्यंतचं पेमेंट करू शकता। यासाठी बँक आपल्याकडून सुरुवातीला प्रोसेसिंग फी घेऊ शकते। तसेच वापरलेली रक्कम आणि कालावधी त्यानुसार व्याज भरावं लागेल। या फॅसिलिटीचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे पेमेंट करण्यासाठी कोणत्याही कार्डची गरज राहत नाही। तसेच लिमिट संपेपर्यंत ग्राहक कितीही वेळेला पेमेंट करू शकतो। 8 डिसेंबरला पार पडलेल्या MPC बैठकीत रिझर्व्ह बँकेने शैक्षणिक संस्था आणि हॉस्पिटलला पेमेंट करण्यासाठी UPI लिमिट 5 लाख रुपये केलंय। यामुळे UPI क्रेडिट फॅसिलिटीचा मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी खऱ्या अर्थाने फायदा होईल। पण UPI क्रेडिट फॅसिलिटी कशी मिळवायची हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। ही फॅसिलिटी वापरायची असेल तर आधी ग्राहकाला त्याच्या बँकेकडे अर्ज करावा लागेल। त्यानंतर बँक ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर, इन्कम, नोकरी किंवा व्यवसायाचं स्वरूप आणि क्रेडिट हिस्ट्री बघून किती लिमिट मंजूर करायचं ते ठरवेल। ग्राहकाला KYC डॉक्युमेंट्स आणि इन्कम प्रूफ सादर करावे लागतील। त्यानंतर बँक UPI क्रेडिट लिमिट मंजूर करेल। UPI क्रेडिट फॅसिलिटी मंजूर करताना बँक नियम आणि अटी सांगेल। जर ग्राहकाला त्या मंजूर असतील तर लिमिट मंजूर होईल आणि त्यानंतर ग्राहकाला UPIच्या मदतीने ही फॅसिलिटी वापरता येईल। भारतात लहान किराणा दुकानापासून ते 5 स्टार हॉटेलपर्यंत सगळीकडे QR कोड उपलब्ध आहेत। त्यामुळे UPIच्या मदतीने ग्राहक कुठेही पेमेंट करू शकतात। मात्र प्रत्येक ठिकाणी स्वाईप मशीन असेलच असं नाही। त्यामुळे क्रेडिट कार्डपेक्षा UPI क्रेडिट लिमिट अधिक फायदेशीर आहे असं मत बँकिंग तज्ज्ञ अमित कुमार तन्वर यांनी व्यक्त केलंय। सध्या सगळ्यांकडे स्मार्टफोन्स आहेत, त्यामुळे लोक सहजपणे पेमेंट करू शकतात। त्यांना क्रेडिट फॅसिलिटी मिळाली तर UPIचा वापर आणखी वाढेल। ही क्रेडिट फॅसिलिटी अडचणीच्या काळात देखील उपयोगी पडू शकते। त्यामुळे UPI क्रेडिट फॅसिलिटी संदर्भात तुमच्या बँकेकडून सविस्तर माहिती घ्या, त्यातले नियम आणि अटी समजून घ्या आणि या नवीन फीचरचा नक्की लाभ घ्या। पाहत रहा Money9 मराठी।